श्रीराम 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 यदा लंबोदरं हन्ति सदा मृत्युः सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात् नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च विष्णुं ज्येष्ठं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तन्नमामि पुरुषोत्तमं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पाण्डुरङ्ग हरे पाण्डुरङ्ग हरे पाण्डुरङ्ग हरे। देवर्षि नारद महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री मंगलमूर्ति मोरया। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर जय जय रघुवीर समर्थ। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रियं नवनीरद सम नवनीत प्रियं नवल विनोद विहारी। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। गोवर्धन दल गोपाल जगत गोकुल संकट हारी जय जय राम राजा राम। शरणागत दीना दीना शरणागत गिरा शरणागत गिरा
चरण गळत दीना चरणी अर्ध करुणा दृष्टि निहारी राम हरि जय जय राम राजा राम शरणागत दीना चरणी अर्ध करुणा दृष्टि निहारी राम शरणागत दीना चरणी अर्ध करुणा दृष्टि निहारी शरणागत दीना चरणी अर्ध करुणा दृष्टि निहारी शरणागत दीना चरणी अर्ध करुणा दृष्टि निहारी जय जय राम जय जय राम जय जय राम राजा राम जिलेबी लागू झाली राम कृष्ण जय जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम हो ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे औदुंबरी बसणाऱ्या औदुंबरी बसणाऱ्या ये रे औदुंबरी ये औदुंबरी ये औदुंबरी बसणाऱ्या कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे काळजायांबर घेणाऱ्या काळजायांबर घेणाऱ्या ये रे काळजायांबर घेणाऱ्या ये रे काळजायांबर घेणाऱ्या काळजायांबर घेणाऱ्या ये रे पायी खडावा खडावा रे सद्गुरु राय दत्ता ये रे पायी खडावा महाराज ये पायी खडावा ये रे पायी खडावा घालणार ये पायी खडावा हा ये रे पायी खडावा घालणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या
येर भस्मोद्धुलन करणाऱ्या येर भस्मोद्धुलन करणाऱ्या ये भस्मोद्धुलन करणाऱ्या येर भस्मोद्धुलन दुलन दुलन येर भस्मोद्धुलन करणाऱ्या येर येर भस्मोद्धुलन करणाऱ्या येर दंडक मंडलू घेणाऱ्या येर स्वभक्त संगे असणाऱ्या येर भक्ताभिजित करणाऱ्या येर दासाभिजित करणाऱ्या कृष्णा तिरिजा बसणाऱ्या ये कृष्णा तिरिजा बसणाऱ्या कृष्णा तिरिजा बसणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या ये स्मरता ये स्मरता स्मरता ये स्मरता 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 दर्शन देणाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या ये कैवाऱ्या ये कैवाऱ्या कृष्णा तिरिजा बसणाऱ्या ये कृष्णा तिरिजा बसणाऱ्या ये रे औदुंबरी ये औदुंबरी ये औदुंबरी बसणाऱ्या कृष्णा तिरिजा बसणाऱ्या ये कृष्णा तिरिजा बसणाऱ्या कृष्णा तिरिजा बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये बसणाऱ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 कुंडली कवरदा श्री
ज्ञानदेव पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पार्वती पतये हर हर देवर्षि नारद महाराज की गोपाल कृष्ण भगवान की सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की गो माता गंगा माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की सब संतन की माता पिता की अवधूत चिंतन श्री जय जय रघुवीर श्री मंगल मूर्ति जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ धनी रे सा निर्गमधा मदनी रे निध मदनी रे सा निध मद गम रे गरे धनी रे सा आज समारोपाचा दिवस आजचं हे माझं शेवटचं कीर्तन शेवटचं म्हणजे या उत्सवातलं पुढे अजून आहेत कीर्तन आणि पुष्कळ वर्ष कीर्तन करावी अशी त्याची आज्ञा आहे जय जय रघुवीर समर्थ मदनी रे निद मद गम रे ग रे म ग रे धनी रे सा भक्ती पाशी देव घाली तसे भक्ती पाशी पाशी देव घाली तसे भक्ती पाशी देव घाली तसे भूत असे भोडी अर्जुनाची भूत असे भोडी अर्जुनाची भक्ती पाशी देव घाली तसे भक्ती पाशी बळीने बांधिला गोपीनी वेष्टीला पारधरथी झाला सारथी तो सारथी तो सारथी तो भक्ती पाशी दे झाली तसे बुडी भक्ती पाशी दे तुका म्हणे माझी
तुका म्हणे माझी 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 तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी वेगे गाली पुरी नारायणे भक्ती पाशी दे घाली तसे उडी भक्ती पाशी दे भक्ती पाशी दे भक्ती पाशी दे ये कैसी जाऊं मैं जन भरन ये कैसी जाऊं मैं जन भरन ये कैसी जाऊं मैं जन भरन ये कैसी जाऊं जल भरन ये कैसी जाऊं ये कैसी जाऊं मैं जल भरन ये कैसी जाऊं मैं जल बिच डगर ठाणे नंद कुंवरवा बीच डगर ठाणे नंद कुंवरवा बीच डगर ठाणे नंद कुंवरवा परसन मोसन मान नैक मोरी बतक बाये कैसी जाऊं जल भरन बाये कैसी जाऊं जल भरन बाये कैसी जाऊं वडील आल्यामुळे जरा प्रोत्साहन मिळालं. झपटपटकी मोरी सिरकी मटकिया झपटपटकी मोरी सिरकी मटकिया झपटपटकी मोरी झपटपटकी मोरी झपटपटकी मोरी सिरकी मटकिया झपटपटकी मोरी सिरकी मटकिया चूड़िया तोरी घर मरोरी मोहन भाई कैसी जाऊं जल भरन भाई कैसी जाऊं ये कैसी जाऊं ये कैसी जाऊं तन दे रे ना दे रे ना तन दे रे ना दे रे ना तन दे रे ना दे रे ना तन दे
धन दे रे ना दे रे ना 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 दे रे ना धन दे रे ना दे रे ना दानी 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 दादा रे दानी दानी दादा रे दादा रे दानी दानी दादा रे दानी दानी दादा रे दानी दानी दादा रे दानी धीम धीम तन 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 दे रे ना दे रे ना तन दे रे ना दे रे ना तन दादा रे दानी दानी दादा रे दानी दानी दादा रे दानी दानी धीम धीम तारे दानी धीम धीम तारे दानी धीम धीम तारे दानी तन नन दानी धीम धीम तन दे रे ना दे रे ना तन दे रे ना दे रे ना तन दे रे ना दादा दानी दादा रे दानी दानी दादा रे दानी दानी दादा रे दानी दादा रे दानी धीम दानी धीम दानी धीम दानी धीम दानी दादा रे दानी दादा रे दानी धीम धीम तन दे रे ना दे रे ना तन दे रे ना दे रे दादा रे दानी दादी दादा रे दानी दादी धीम दाना धीम दाना धीम दाना धीम दाना धीम दादा रे दानी दादी धीम दाना 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 धीम दादा रे दानी दादी दादा रे धीम दानी दादी दादा रे दानी दादी दादा रे दानी दादी दादा रे दानी दादी धीम धीम तारे दादानी धीम धीम तारे दादानी धीम धीम तारे दादानी तन दानी धीम धीम तन दे रे ना दे रे ना तन दे रे ना दे रे तन दे रे ना 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 आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमङ्गलमूर्ति मोरया अनेन खलु जन्तुना सकलशास्त्रमभ्यस्यतां बेस कमी कर धनं विपुलमाप्यतां सकलसौख्यता लभ्यतां न तावदयम् अश्नुते हृदयसौख्यमात्यन्तिकम्
न यावदवलंबते रघुपते यदुपते पदाम्भोरुहं सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर श्रीमंगलमूर्ति भक्तिपाशी देव घाली तसे उडी धूत असे घोडी अर्जुनाची बळीने बांधिला गोपींनी वेष्टीला पार्थरथी झाला सारथी तुका म्हणे माझी पुरवावी आवडी वेगे घाली उडी नारायण अधर्म बळावला धर्मावर ग्लानी यायला लागली यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजामि अहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे तीच भाषा समर्थांची आहे धर्मस्थापनेचे नर ते ईश्वरी अवतार झाले आहे तर पुढे होणार देणे ईश्वराचे अनन्यतेनं भगवंताला हाक मारली की तो उडी घेतो याचं सप्रमाण तुकाराम महाराज याच्यामध्ये प्रमाण देतात भक्ताच्या भक्तीच्या पाशामध्ये भगवान अडकला जातो भगवंताच्या भक्तीचा पाश भक्तानं प्रेमरूपी पाश असा बांधलाय प्रेमे बांधून या धरीला पंढरीचा पण कशाने बांधावा लागतो प्रेमाच्या दोऱ्याने बांधावं लागतं प्रेमाची दोरी परमेश्वराला प्रेमाच्या दोरीनं बांधता येतो कारण थोर प्रेमाचा भुकेला पण दुर्दैवानं हाच दुष्काळ तयाला इतर सगळ्या वस्तूंवर आपण प्रेम करतो किंबहुना आपल्याला देहावर सुद्धा प्रेम करता येतं पण हा देह ज्या भगवंतानं दिला त्या भगवंतावर प्रेम करा हे सांगावं लागतं याला किती जरी सजवला आणि नटवला तरी शेवटी जाणार आहे ना नाशिवंत देह जाणार आहे तो राहणार आहे का पण या देहाला पवित्र करण्याचं माध्यम म्हणजे 4 मार्गाने त्याला पवित्र करता येतो पहिला मार्ग म्हणजे योग मार्ग दुसरा कर्म मार्ग तिसरा ज्ञान मार्ग आणि चौथा साधा सोपा भक्ती मार्ग कसं प्रेम करावं भगवंतावर नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारदांनी सांगितलं 7 परम प्रेम रूपा त्याला प्रेम कसं करावं परम प्रेम म्हणजे सामान्य प्रेमाच्याही पलीकडे जे प्रेम असतं ज्याला निस्वार्थी प्रेम म्हणतात नाहीतर सर्वसामान्य माणसाच्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे स्वार्थ दडलेला आहे अमक्याकडून तमक्याकडून काहीतरी आपल्याला मिळावं म्हणून प्रेम केलं जातं किंबहुना नवरा बायको सुद्धा एकमेकांकडून काहीतरी मिळावं म्हणून प्रेम करतात प्रीतीजी तुझ्यावर मोठी ग प्रीतीजी 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 तुझ्यावर मोठी ग प्रीतीजी तुझ्यावर मोठी ती सर्वही आपुल्यासाठी ती सर्वही आपुल्यासाठी ती सर्वही आपुल्यासाठी ती सर्वही आपुल्यासाठी प्रीतीजी तुझ्यावर मोठी ग प्रीतीजी तुझ्यावर मोठी तुझ्यावर मोठी तुझ्यावर मोठी ग प्रीतीजी तुझ्यावर मोठी फार मोठं प्रेम करतो मी तुझ्यावर किंवा मी तुमच्यावर पण ती सर्वही आपुल्यासाठी तिथं फक्त स्वार्थ भरलेला आहे श्रीमद सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणाले तुम्हाला स्वार्थच साधायचा आहे ना मग कसा साधावा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरूंचा
मी पण जाळून या जगी वागा. अगदी तत्वज्ञान शास्त्र फार सोपं आहे हो, पण आपण इतकं अवघड करतो त्याला आपलं आपणच. खरं तर भक्ती मार्ग अत्यंत सुलभ आणि सोपा सांगितलेला आहे. आणि तुकाराम महाराज आणखी पण म्हणतात, भक्ती नव्हे सोपी सुळावरील पोळी. कशासाठी सांगितलं हे? भक्ताचा निर्धार पाहण्याकरता. भगवंताची भक्ती करायची म्हणजे निर्धार हे मर्म चुकवू नये. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठा पक्की. उकळत्या तेलात प्रल्हादाला टाकला तरी निष्ठा पाहत होते, पण त्यानं काही सोडलं नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 आपल्याला वडील एवढी शिक्षा देत आहेत, हे प्रल्हादाला कळत नव्हतं का? पण नामचिंतनामध्ये एवढा मग्न झाला की तो देह बुद्धी विसरून गेला. देहाच्या माध्यमातूनच देवाची भक्ती करता येते. एकमेकांवर प्रेम करा हे सांगावं लागत नाही. पुण्याचा मुलगा, कराडची मुलगी, लग्न साताऱ्यात. जुना काळ, त्यावेळी मुलगा मुलगी पाहण्याची पद्धत नव्हती. जे काही ठरवायचं ते आई वडील ठरवून मोकळे व्हायचे. आता आई वडिलांना हा प्रचंड आत्मविश्वास आहे की आपल्याला ठरवावं लागतच नाही. आणि एवढा आत्मविश्वास आहे की मुली पण मिळत नाही. हे सगळ्यात मोठं आहे. कारण गर्भामध्ये मुली एवढ्या मारल्या गेल्या मागच्या 30 वर्षामध्ये गर्भलिंग परीक्षण करून. त्यामुळे 1000 मुलांमागे 2013ची जनगणना, 1000 मुलांमागे 830 मुली. 170 मुलांनी काय करायचं? कुंभमेळा. बस साधूंची कमी आहे, जायचं. साध देती हिम शिखरे. झालंय ना आता कशाला हे वाजवायचं? जय जय. ते म्हणतील एवढा कोवळा साधू कुठून आला? सद्गुरुनाथ महाराज. पुण्याचा मुलगा, कराडची मुलगी, लग्न साताऱ्यात. त्यावेळी लग्न मुलं मुली बघण्याची पद्धत नव्हती. आणि त्यावेळी बरं, मुलगी 12-13 वर्षाची, मुलगा 18-20 वर्षापर्यंतचा. आणि जेव्हा ते विवाह होम, लाजा होमच्या वेळी जरा दूर होतो आणि हा तिच्याकडे बघतो, पण धुरामुळं म्हणा किंवा बाकीचं आता हे सगळं सोडून जाणार या विचाराने म्हणा, तिच्या डोळ्यातून पाणी येतं. आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून याच्या काळजाचं पाणी पाणी होतं. आणि हा तिला विचारतो, काय होते तुला? डोकं दुखतंय का? ॲनेसिनची गोळी आणून देऊ का? तंबाखू वगैरे हवी आहे का? नाही नाही, असं तंबाखू वगैरे ते पण वाजवत आहे. काय हे तंबाखू कुठं? बायकोला विचारायची गोष्ट आहे. ती गुपचूप चुना लावून खाण्याची गोष्ट आहे. सद्गुरुनाथ
सांगायची गरज आहे हे मंगलमूर्ती. हे सगळं युट्यूबवर जाणार आहे, पण त्याला सांगावं लागतं का आता ह्याच्यावर प्रेम करायचंय, याच्या पुढे आता आपला बायको आहे, आपली बायको आहे आणि तिच्यावर आपल्याला प्रेम करायचं सांगावं लागतं. पण देवावर प्रेम करा, देशावर प्रेम करा, धर्मावर प्रेम करा सांगावं लागतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना, पुण्याची नाही काय पुण्याची. मी पुण्याचा आहे ना म्हणून पटकन आलं वकील साहेब हे तोंडातून माझ्या. तसं माझं म्हणण्याचं काही हे नव्हतं. जय जय. अनन्यता लागते, निस्वार्थ प्रेम. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्या भक्ताकरता मी त्याचा योगक्षेम वाहतो, सदोदित उडी घेतो. उडी मारणं, पण त्यानं आपल्याकरता उडी मारायची असेल तर आपण त्याच्या पुढे दंडवत पडलं पाहिजे. दंडवत म्हणजे उभी काठी, दंड. तो सोडल्यानंतर जसा पडतो तसा देह सोडावा त्याच्या चरणी, त्याला दंडवत म्हणतात. आता दंडवत सुद्धा गुडघे टेकून करतात. जय. हल्ली फार वाकवत नाही. आमचे हे परवा सहज म्हणून पायरीवरून घसरले तर 7 ठिकाणी फ्रॅक्चर झाले. सहज पायरी 6 इंचाची आणि 7 ठिकाणी फ्रॅक्चर. अर्जुनाला असं म्हणाले का भगवान, हा बस आता तू खाली बसलास ना, आता एक काम कर, जपाची माळ घे आणि माझा जप करीत बैस, असं म्हणाले. निष्क्रिय भक्त भगवंताला प्रिय नाही. समोर पाहुन काके मामे आणि ताते मटकन खाली बैसला. समोर सगळे नातेवाईक पाहिले, खाली बसला. गुरु द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, सगळे बांधवजन पाहिले, नातेवाईक पाहिले, बरे ते नातेवाईक असू देत, पण ते सगळे समोर पाहिले. किंबहुना तऱ्हेवाईक सुद्धा होतात. मटकन खाली बसला. यांच्यावर मी कसा बाण चालवू, चुकीचं आहे हे जोपर्यंत अर्जुनाला वाटत होतं की आपण हे करतोय हे चुकीचे, तोपर्यंत भगवान काही बोलले नाही. पण अर्जुन विचार करतो, जर हे रणांगण सोडून मी मागे पळालो तर हे म्हणतील हा पळपुट आहे, रणछोड आहे. आणि लढलो तर ज्या गुरूंनी विद्या दिली त्या गुरूंवर बाण कसे चालवायचे, वडीलधाऱ्यांवर बाण कसे चालवायचे, या संभ्रमामध्ये तो आहे. काय सांगू कृष्ण परमात्म्या, सख्या तूच मला सांग आता मी काय करू. हे जेव्हा संभ्रम त्याने भगवंताच्या चरणी अर्पण केला आणि सांगितलं आता मला तू मार्गदर्शन कर, मी काय करू. भगवान ताड दिशे उठून उभे राहिले. अर्जुन, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चया. भक्तानं निष्क्रियतेनं बसणं मला प्रिय नाही. अरे मेलास तर स्वर्ग आहे आणि जिंकलास तर धर्माचं राज्य आहे. तस्मात् उठ युद्धाय कृतनिश्चया. का अर्जुनानं हे केलं? अर्जुन त्याच्या आज्ञेत करायला सात्वस्मिन् परम प्रेम रूपा. भगवंतावर जे प्रेम केलं ते परम प्रेम. कबीर महाराजांना सगळे म्हणायचे, कबीर महाराज तुम्ही भक्त आहात, सर्वश्रेष्ठ भक्त आहात, भक्त कबीर म्हणून तुमचा गौरव विश्वामध्ये होतो. कबीर महाराज काय म्हणतात? कबीरा कबीरा क्या कहे, कबीरा कबीरा क्या कहे जा जमुना के तीर. माझं कसलं कौतुक करता? कबीरा कबीरा क्या कहे जा जमुना के तीर. एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कबीर. एका एका गवळणीच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोट्यवधी कबीर वाहून जातात. म्हणा
बळीने बांधिला गोपीनी वेष्टीला, पार्थ रथी झाला सारथी तो. बळीराजाला कायमचं मानलं. वामन रूपामध्ये जेव्हा भगवान तिथे आले, 3 पदामध्ये जमीन मागून घेतली. 3 पद फक्त, आणि सगळं ब्रह्मांड व्यापलं हो भगवंताने. 2 पदामध्ये ब्रह्मांड व्यापलं. 3रा पद, कारण 3 पदा विचक्रमे विष्णोर गोपादाभ्या असं पुरुष सूक्तामध्ये वर्णन आहे. 3रा पद शिल्लक राहिला. बळीराजा. बळी म्हणजे कोण माहितीये तुम्हाला? बळीराजा म्हणजे भक्त प्रल्हादाचा मुलगा. तो बळीराजा काय सामान्य असेल? शुद्ध बीजा पोटी, पण राक्षस कुळात जन्माला आला. हा काही त्याचा दोष होता? प्रल्हाद सुद्धा राक्षस कुळात जन्माला आला. राक्षस कुळात चांगली सुद्धा माणसं असतात. राक्षस म्हणजे ते शिंग आलेले, मागे जे फावडे आलेले, दात बाहेर आलेले, म्हणजे काय राक्षस नव्हे. इकडे एक जेसीबी, इकडे एक जेसीबी, मध्ये पोकलेन, असं नाही. इकडे 2 शिंग, असे म्हणजे राक्षस असतात. आपण जे रामायण महाभारतामध्ये पाहतो मायावी राक्षस, तेवढेच राक्षस तसेच असतात का? तुमच्या आमच्यासारखे सुद्धा असतात. वास्तविक तुमच्या आमच्यासारखेच असतात. जय जय. वृत्ती राक्षसी असते. कितीही ठरवलं तरी त्यांना असं वाटत नाही की आपण रिटायर व्हावं. माझ्याच कुळामधले सगळे पुढे यावेत, मीच असावं, हट्ट. स्त्री हट्ट, बालहट्ट, राजहट्ट, याच्याबरोबर आता म्हातार हट्ट असा एक लावावं लागेल. सद्गुरुनाथ महाराज. काही माणसं म्हातारपणात ऐकत नाहीत अजिबात. औषध घ्या म्हणतात नाही. अहो तात्या दूध घ्या, चहा घ्या, कॉफी अजिबात नको. पहिल्या धाराची आणा, पहिल्या धाराची आणा. अगदी अंथरुणावर पडलेलं असलं तरी पण असं, तात्या चहा, कॉफी, दूध, रस्सा. काय कशात होत आहे आता? तोंडात दात नाही, रस्सा. आता देहातून तुझ्या प्राणाचा उपसा व्हायची वेळ आली. काही माणसं मी बघतो, आम्ही लग्न कार्याला करताना, लग्न कार्य लावताना, आता मला एकाने विचारलं, गुरुजी तुम्ही लग्न करता का हो? म्हणलं एकदा केलं, आता पुन्हा इच्छा नाही. नाही म्हणले तसं नाही, म्हणजे विधी करता का? असं म्हणा ना. लग्न करता का म्हणजे काय? काही मंगलाष्टक म्हणायला तर आले ना, ऐकत नाही. अशा मंगलाष्टक काय बोलायचं कामच नाही. नवऱ्या मुलाची बहीण राहते कासेगावला. राहू दे ना, तुला काय करायचे? भाऊ राहतो वाटेगाव. काय मंगलाष्टक आहे? एक तर 82 वर्षाच्या आजी माझ्याजवळ आल्या. त्यांचा बाळू नावाचा नातू, नितीन नाव त्याचं, त्याला सगळे बाळू म्हणायचे. त्या मला म्हणाल्या, गुरुजी मला पण एक मंगलाष्टक. कशाला आला म्हणलं तुम्ही इथे? जा तिकडे, तुम्हीच राहिला होता आता म्हणायचे. असू द्या हो, असू द्या, माझी नात सून आहे. आता तुम्ही यमाची सून व्हायला आले ना अजून. अजून आता काय रसगुल्ला ठेवू घाला. जय जय. एका ठिकाणी अशीच खडी साखर, ती खडी साखर ही सुद्धा फार लहान आहे. त्याला म्हटलं फोडून आण, फोडून आण. त्याने फोडून आणली एवढे एवढे तुकडे करून. एक तुकडा उचलला, तुरटी तशीच्या तशी दिसणारी होती. मी म्हटलं अरे काय आणलेस ते बघ, तुरटी आहे. त्याने दुसरा खडा उचलला. अहो म्हणला खडी साखर आहे, त्याला खडी साखर, मला तुरटी. त्यात एक खडा आला असेल तुरटीचा.
पण प्रेमानं आणली तुम्ही म्हणून एवढा मोठा न खाता हा खातो. जय जय. आणि त्या आजी पुढे आल्या आणि त्यांनी माईक धरला. बाळू तू म्हणलं जाल जाल. तुम्ही हव्या आहात आम्हाला अजून, पण त्या काही थांबल्या नाही. बाळू तू इतका लहान असता मोठा कसा झाला. अहो काय आजी, बाळू लहानाचा मोठा झाला म्हणून त्याचं लग्न आहे ना. म्हणजे माणसं. सद्गुरुनाथ महाराज की. मी म्हटलं खडीसागरच आहे पत्री. जय. हे ऍडव्होकेट कुलकर्णी काकांचं हे सगळं आमच्यावरचं प्रेम आहे बरं. जय जय रघुवीर समर्थ. हे वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तन ऐकतात ते आणि म्हणाले बुवांच्या पायाजवळ बसूनच मी सगळी कीर्तन ऐकली, मागे नाही पुढे बसून. तरी ते पुढे येऊन पुढे बसूनच अजूनही कीर्तन ऐकतायत आणि अखंड शेवटपर्यंत अगदी त्यांना 100 वर्षापर्यंत असंच मांडी घालून बसून कीर्तन ऐकायला मिळू दे. त्यांनी सकाळी कोरा चहा दिला म्हणून हे सांगत नाही सद्गुरुना, आणि हा पेढा आणलाय म्हणून म्हणत नाही. मंगलमूर्ती जे आहे ते हृदयस्थ जनार्दन. अनन्यतेने भगवंताचं नाम घेतलं, त्याला हाक मारली की तो उडी घेतोच. फक्त अनन्यतेने त्याला हाक मारा, बघा तो काय कमाल करून दाखवतो. श्रीहरीने कशी करणी केली, श्रीहरीने कशी करणी केली. गंगागिरी अन्नी निर्मी रक्त खचित वरी मंडप घाली, पांडव आणि पांचाळी घाली. पैस भोनिया ऋषीवर भक्ती, पैस भोनिया ऋषीवर भक्ती, पैस भोनिया ऋषीवर भक्ती. धर्मराज ती बोलत मुक्ती, जास्तळी सोबती जारी मुक्ती. गंगा अक्षता ठेवली विमार्जुन मातृ तनय सह घाली जीवन. मंडुनी स्वस्तिका सुवर्ण पाठ, मंडुनी स्वस्तिका सुवर्ण पाठ. अडणी बर सोन्याची दाट, भवता फळ शाखांचा घाट. काठी मरण दे पिवळे दाट, मी कमिने बरी आले लिंबू दे. तुझी अखोबरी कसुनी कोशंतिरी आमला रायते. चवड्या कवड्या नाजूक शिंग, दान कुडा जळ चिरून चांगली. चमचमीत फोडणी चरारीत, चारोळ्याचे सांबारे ते. चिंचपान चिंचोळी तोंडे, चिमणी मोंडे तुझी गोपडे. बडे नदनी आवडे, सार आवडे, कोहळ बडे आणि कपिज बडे. जीवजात किती असेल पाठ करताना नाही. जय. बर किती पदार्थ. मांडोणी स्वस्तिका सुवर्ण पाठ, अडणी बर सोन्याचे दाट. भवता फळ शाखांचा दाट, काठी मरण दे पिवळे दाट. मी कमिने बरी आले लिंबू दे. तुझी अखोबरी कसुनी कोशंतिरी आमला रायते. चवड्या कवड्या नाजूक शिंगा, दान कुडा जळ चिरून चांगली. चमचमीत फोडणी चरारीत, चारोळ्याचे सांबारे ते. चिंचपान चिंचोळी तोंड, चिमणी मोंडे तुझी गोपडे. बडे नदनी आवडे, सार आवडे, कोहळ वडे आणि कपिज वडे. किती चिमणी गोंडे, किती वडे. पेशवाई घाटामध्ये, आता पेशवाईच्या काळातलं मंदिर आहे म्हणून सांगायचं. पेशवाई घाटामध्ये म्हणजे 4-4 कोशिंबिरी, 3-3 चटण्या, 2-2, 3-3 भरीत, 4 सुक्या भाज्या, 3 पातळ भाज्या, 2 आमट्या, पांढरा भात, मसाले भात, साखर भात, नारळ भात, केशर भात. फक्त बिर्याणी नव्हती त्यावेळेस. आणि त्या पांढऱ्या भाताळावर आंधळं वरण. आंधळं वरण माहिती तुम्हाला. आंधळं वरण म्हणजे भातावर वाढलं की स्थिर राहत, त्याला म्हणायचं आंधळं वरण. आणि डोळस वरण, आहा, भातावर वाढलं रे वाढलं. चटण्या, कोशिंबिरी, भाज्या सगळ्यांची भेट घेऊन पुन्हा भातापर्यंत येतं.
त्याला म्हणायचं डोळस्मरण. मी एके ठिकाणी कीर्तन महोत्सवाचे समाराधना होती शेवट, आणि आमटी इतकी पातळ होती, तुरीची डाळ 200-250 रुपये किलो झाली होती त्या वर्षी, फार महागली होती तुरीची डाळ. आणि त्या पातेल्यामध्ये मी आपला पळी घालून घालून बघतोय, ती डाळच लागे ना हो. शेवटी मला वाटलं कच्चा म्हणजे काष्ठा आवळावा, उडी मारून बघावं त्यात डाळ आहे कुठे. आणि मी जेवायला सगळे केळीच्या पानावर जेवायला बसलेले, पानावर नाही पानाच्या बाजूला, पानं सगळ्यांना जेवायला वाढलेली तिथे, आणि त्या केळीच्या पानावर मी फुटक्या कर्माचा नेमका जरा उताराला बसलो. केळीच्या पानावर जे वाढलं होतं सगळं. आता आमटी आमटी वाढू का वाढू का वाढू का म्हटलं, नको 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 नको, शेजारच्या पानात येते माझ्यापर्यंत, तुझा चल. पण आमच्या साठे काकांनी केलेली आमटी साठवून ठेवावी अशी पोटात, साठे काकांनी केली ना म्हणून. गव्हाची खीर तर काय सांगूत ना का, सगळं जे काय आतापर्यंत सगळ्या आयाबाया जेवढ्या खपल्या ना यासाठी, म्हणजे कष्ट केले ना, तो खपली गव्हाची खीर खाल्ल्यानंतर तरतरीत झाल्या हो म्हणायचं. कालच्या एकादशीचं तर उठच काढलं आम्ही आज. म्हणलं परत मला हे मधलं पुलावन मसाले भात काही दाखवायचं नाही. मठ्ठा, जिलेबी, मनसो, मामांनी, मामा म्हणजे आमचे बाजीप्रभू देशपांडे, मध्ये अण्णा होते, पण शुगरमुळे ते कमी खातात. पण तरी सुद्धा आम्ही त्यांना डावलून जिलब्या घेत होतो. किती समोर अशी माणसं जेवायला बसल्यामुळे एक प्रोत्साहन मिळत होतं. तब्येतीत जेवलं पाहिजे आता. जय जय. मला वाटतंय मी साधारण 750 ग्रॅम तरी वाढला असेल. जे काही माझं रक्त या जखमीतून गेलं ते सगळं भरून आलेलं आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्त झालं असेल. जय जय रघुवीर. असं प्रेम आहे, काय दिवेकरांचं प्रेम आहे. एकीच्याही चेहऱ्यावर एवढा पिट्टा पडतोय कामं करून, पण एकीच्याही चेहऱ्यावर निराशा नाही. आमचे मामा असोत, अण्णा असोत, कोणी काही चहा मिळणार लगेच अहो खोलीत आणून देतात चहा, की बुवांना सारखं खाली वर करायला लागू नये म्हणून. त्यामुळे माझ्याबरोबर यांचाही फायदा झाला, तो भाग वेगळा. जय जय. अहो पण फायदा काय काय, प्रेम जे आहे ते निस्वार्थी प्रेम, याला निस्वार्थी प्रेम म्हणतात. काय आहे, काय पाहिजे, फक्त आत्मानंद, सेवा धर्मो परम गहनः योगिनाम अपि अगम्यः. हा सेवा धर्म आहे आणि तो परमगहन आहे, जो हिमालयातल्या मोठमोठ्या तपस्व्यांना तो योग नाही, तो सामान्य प्रापंचिकांना मिळतो. हे लक्षात ठेवायचं. समारोपाच्या कीर्तनातून घ्यायचं काय, आमटी भात, खपली गव्हाची खीर, हे तर आहेच. काही काही आता गोंदवल्यामध्ये माझे पुण्यातले यजमान आहेत ना, मी कधी कोणी नमस्कार केला तर कल्याण करी रामराया असं म्हटलं ना, त्या म्हणतात गुरुजी तुम्ही गोंदवल्याला जाता. म्हणलं हो, आम्ही सुद्धा जातो. तिथली आमटी इतकी छान असते ना, तिथं काय आमट्या खायला जाते तू, कशाला जाते तिथं गोंदवल्या? अरे पण तिथं काय आहे, राम नाम ही जिथली भाषा, तिथे बदलते ललाट रेषा. शततीर्थांचे तीर्थप्राशुनी पुण्यवंत होऊ, मनाचल गोंदवले पार. भक्ता करता भगवंत इतका व्याकुळ होतो, पण आपली व्याकुळता तशी पाहिजे त्याच्या प्रती. गोपिकांनी जसं प्रेम केलं, तद्विस्मरणे परम व्याकुलता यथा व्रज गोपिकांना. त्याचं थोडं जरी विस्मरण झालं तर परम व्याकुळ व्हायच्या गोपिका. तद्विस्मरणे परम व्याकुलता. आणि आम्हाला लोणचं मिळालं नाही तर लगेच व्याकुळ, चटणी मिळाली नाही तर लगेच व्याकुळ,
सकाळी उठल्या उठल्या बेडटी नाही मिळालं तर लगेच व्याकुळ. हे अनुभवाचे बोल. तरी हे अंथरुणातून उठवून ही लेकरं बाळ हे सगळे कुठून गुरु हे गंधार काय पोर आहेत. एवढं रात्री रात्री जागून दिवसभर दमून सुद्धा सकाळी आमच्या आधी आंघोळी करून मोकळे. आणि शिवाय ह्यांचा अंथरूण तो पांघरून तोंडावरचा काढून चहा पाहिजे ना, हा ये घेऊन ये. झोपेतून उठलेलं सुद्धा नसतं. सद्गुरुनाथ महाराज जय जय रघु. हे प्रेम आहे. या प्रेमापायी या सगळ्या गोष्टी होतात. मग ते प्रेम एकमेकांवर एवढं नितांत आपण करतो. मग ते प्रेम जर त्यातलं तेवढं नाही पण निदान 10% जरी अनन्यतेनं प्रेम भगवंताला जरी दिलं ना तरी भगवान 100% पावल्याशिवाय राहत. आणि मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. बेकरीतला सुद्धा मिळायचा नाही पाव. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशान पावायचा नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव कहता है पहले देव फिर लेव. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्याला मूळभंगामध्ये म्हणाले. भगवंत कसा उडी घेतो बघा. तुकाराम महाराज मूळभंगात म्हणाले भक्ती पाशी देव घाली तसे घोडी. भक्ती पाशी भक्ती पाशी ओ दना दे दनी दनी दम दना दम दनी 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 दम दना दम ओ दना दे दनी दनी दम दना दम दम दना 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 दम दना दना दम दना दम दना 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 अदे दनी दनी दम दना दम दना दनी दनी दम दना दना दनी 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 दम Tom dana 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 dana
check, check. लावण्याचा गाभा गाभा लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा 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 लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा हा हा पाऊले गोचिरी श्रीमुख शोभन पाऊले 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 गोचिरी श्रीमुख शोभन परिधान केले पीत वस्त्र परिधान केले पीत वस्त्र हो लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरी वैजयंती माळा किरीट कुंडले वैजयंती माळा किरीट कुंडले वैजयंती माळा वैजयंती माळा वैजयंती माळा वैजयंती माळा किरीट कुंडले किरीट कुंडले वैजयंती माळा किरीट कुंडले ध्यान लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरी रे ग म ग म ग ग ग रे रे ला ला ला
सुखामने ऐसा लावण्याचा पुतळा सुखामने ऐसा लावण्याचा पुतळा तू मी देखिला दृष्टी भरी ओ आम्ही देखिला दृष्टी भरी दृष्टी भरी दृष्टी भरी हो लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरी विटेवरी उभा पंढरी पंढरी जोरदार टाळ्या एका कलाकारांसाठी. कीर्तन परंपरेप्रमाणे 2 मिनिट भजन करूया. पाठीचा कणा सरळ, हाताने खणखणून टाळी, मुखाने छान भजन म्हणायचं. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण.